1 दिवसाचं, 3 दिवसाचं, 7 दिवसाचं आणि 9 दिवसाचं म्हणजे जसं शक्य होईल त्या पद्धतीने हा नवनाथ ग्रंथ वाचला जातो. आता आमच्या इथं 7 दिवसाचं असं पारायण केलं होतं. आता नवनाथ समाप्तीसाठी किती मुलं जेवू घालायचे आणि नैवेद्यासाठी काय काय स्वयंपाक बनवतो उदरभरणो हे जाणीचे यज्ञ कर्म कुंडलिकावरते हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. आता नवनाथांचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे उडीद वडे. आता उडीद वड्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ घातली तेही चालते आणि फक्त उडदाच्या डाळीचे वडे केले तेही चालतात. या ठिकाणी 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ असं भिजत घातलं होतं. आता मुगाची डाळ भिजत घालताना सालाची घातली होती. त्यामध्ये लसूण, मिरच्या, थोडंसं आलं असं सगळे डाळी आणि हा मसाला वाटून घेतला. आता एका मोठ्या पातेल्यामध्ये तूप टाकलेलं आहे. 2 चमचे ओलं खोबरं ते किसलं आणि त्या तुपामध्ये छान असं ते तळून घेतलं. यामुळे खिरीची चव एकदमच छान लागते. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडे आणि त्यानंतर जोंधळ्याची खीर. पण जोंधळ्याची खीर न बनवता या ठिकाणी तांदळाची केलेली आहे. त्यासाठी 2 लिटर दूध तापून घेतलं. तापलेलं दूध या पातेल्यामध्ये टाकून घेतलं. आता हे दूध 5 ते 10 मिनटं चांगलं उकळून द्यायचं म्हणजे थोडंसं आटल्याही जाईल. आता इकडं हे दूध उकळत आहे तेवढ्या वेळेत मी इकडं कुकर ठेवला म्हणजे काळे चणे ज्याच्यात शिजवले तोच ठेवला. त्यामध्येच मुगाच्या डाळीची खिचडी. आता यामध्ये नैवेद्यासाठी मुगाच्या डाळीची खिचडी लागते. एकदम साधी फोडणी दिली. आता थोडंसं आलं लसूण ठेचून घेतलं. यामुळे खिचडीला चव छान येते. पेस्ट न काढता फक्त असं ठेचून घेतलं यामुळे खिचडीला चव चांगली येते. आता हे थोडंसं तळून घ्यायचं या फोडणीमध्ये. त्यानंतर 1 चमचा हिंग, हळद आणि पाणी टाकलेलं आहे. आता मुगाच्या डाळीची खिचडी म्हणजे फक्त फिक्की असते आणि 1.5 वाटी तांदूळ आणि निम्मा वाटी मुगाची डाळ म्हणजे वाटी मोठी घेतलेली आहे. मी जवळजवळ 1 किलो तांदळाची खिचडी केलेली आहे. आणि ते तांदूळ स्वच्छ धुवून तांदूळ स्वच्छ धुवून या उकळलेल्या पाण्यामध्ये टाकून दिलं. आता थोडीशी उकळी येऊन द्यायची. आता खिचडी चिकट होऊ नये म्हणून आता थोडीशी खिचडी झाकण न लावता शिजवून दिलेली आहे. या पद्धतीने झाकण लावून फक्त 1च शिट्टी घेतली आणि थंड होऊन मग ते झाकण काढलं. आता ही तांदूळ भाजले त्यामध्ये 5 ते 6 वेलदोडे भाजले. त्यामध्ये तांदळाची पिठी बनवून घेतलेली आहे. तांदूळ भाजून त्यामध्ये थोडंसं दूध साईडला काढून ठेवलं. दूध असं मिक्स केलं आणि या पद्धतीने ह्या उकळलेल्या दुधामध्ये टाकून दिली म्हणजे खिरीला छान असा दाटसरपणा येतो. अंदाजानुसार साखर टाकून घेतली. आता ही जी तांदळाची पिठी आहे ती शिजण्यासाठी ठेवली. एकीकडे खिचडीही झाली आणि एकीकडं खीरही मस्त अशी बनवून झाली. आता वड्याचं पाऊस चालू होता. लाईटची शक्यता नव्हती म्हणून हे वड्याचंही वाटून ठेवलं. आता इकडं ही खीर पण झालेली आहे. आता वडे असे सोडा न टाकता बनवायचे आहे. ते 5-10 मिनटं कमीत कमी डाळ वाटलेली फेटून घेतलं की एकदम पीठ असं हलकं होतं आणि वडे त्यामुळे छानच होतात. आता खिचडी ही मुगाच्या डाळीची खिचडी अजिबातही चिकट झालेली नाही. आता जेवढं झालेलं आहे तेवढं एका बाजूला ठेवून दिलं की मग गॅसवरही अडचण होत नाही. आता आंबील बनवत्या या आंबील किंवा ताक. आता आंबील न बनवता कढी केली. मी या ठिकाणी कढी केलेली आहे. आता कढीसाठी मिरच्या, कढीपत्ता घेतलेला आहे. नैवेद्यासाठी ताक किंवा आंबील लागतं त्याऐवजी मी कढी केलेली आहे. आता एकीकडे कढी
बनवू आणि एकीकडं वड्यासाठी तेलही तापायला ठेवलेलं आहे. आता जेवढं झालेलं आहे तेवढं खाली ठेवायचं, म्हणजे गॅसवर अडचण होत नाही. आता काळे चणे शिजून ठेवलेले आहे, पण त्याला अजून फोडणी द्यायची आहे, म्हणजे भाजी बनवायची त्याची. आता 2 कांदे कापून घेतले, कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकून कांदा त्यामध्ये छान लाल होऊन दिला. 2 कट केलेल्या मिरच्या टाकल्या, कढीपत्ता टाकून घेतला. आता वाटण केलेलं आहे, आलं, लसूण आणि थोडंसं खोबरं असं वाटण केलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. ते वाटणही यामध्ये टाकलेलं आहे. पाणी न घालता वाटण केलं. साधी सिंपल पण एकदम चविष्ट अशी ही काळ्या चण्याची भाजी. आता त्यामध्ये हळद, धनापूड असं टाकून घेतलं. त्यानंतर कापून घेतलेला एक टोमॅटो शिजण्यासाठी मीठ टाकायचं आहे अंदाजानुसार. आता काळे शिरणी शिजवताना थोडं मीठ टाकलं होतं. थोडंसं मीठ यामध्ये टाकत आहे. आता हे वाटण केलेलं आलं, लसूण आणि खोबरं तेही टाकलं. आता हे सगळे मसाले तेल सुटेपर्यंत छान असे परतून घेतलेले आहे. टोमॅटोही त्यामधला शिजल्या गेलेला आहे. आता यामध्ये मसाले टाकलेले, कांदा, लसूण, एक चमचा लाल तिखट आणि थोडासा आपला काळा मसाला असे मसाले टाकलेले आहे. तिखट अंदाजानुसार टाकून घेतले. पुन्हा या मसाल्यांना थोडंसं 2 ते 3 मिनटं परतून घेतलं आणि त्यामध्ये जे शिजवलेले काळे चणे आहेत ते टाकायचे. या पद्धतीने हे काळे चणे शिजवून साईडला ठेवले होते ते यामध्ये टाकून दिले. त्याला छान अशी उकळी येऊन द्यायची. थोडासा शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकलेला आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचा. आता जेवढं नैवेद्यासाठी लागतं तेवढं झालेलं आहे. आता पीठ मळून घेत आहे. आता 20 जणांच्या अंदाजामध्ये पीठ मळलेलं आहे, म्हणजे 9 मुलं आणि बाकीचे असे मोठे माणसं, त्या अंदाजात पीठ मळलेलं आहे. हे वडेही झालेले आहे, तेही झाकून ठेवलेलं आहे. आता जेवढं झालेलं आहे तेवढं झाकून ठेवलं. गॅस वट्टा थोडासा स्वच्छ केला. इकडं कढीही उकळलेली आहे, म्हणजे जवळजवळ नैवेद्याला जेवढं लागतं, म्हणजे आंबीलाऐवजी कढी. आता याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घेवड्याच्या शेंगा, पण घेवड्याच्या शेंगा भेटल्याच नाही तर नवनाथाच्या पोथीसाठी घेवड्याच्या शेंगा लागतात, फक्त तेवढंच भेटलं नाही. आता हे पीठ सगळं तेल लावून पुन्हा असं मळून घेतलं. सगळ्यात आधी नैवेद्याच्या 2 पोळ्या बनवून घेतलेल्या आहे. त्यानंतर नैवेद्य दाखवून आरती झाली. फक्त नैवेद्याच्या 2 पोळ्या केल्या आणि बाकीचं पीठ झाकून ठेवलं. आता 2 पोळ्या झालेल्या आहे. नैवेद्याचं ताट
या ठिकाणी वाट्या घेतलेल्या आहे 2, एक कढीसाठी, एक खिरीसाठी आणि एक प्लेट ती भाजीसाठी. आता हे 2 पोळ्याही झालेल्या आहे. अशा पद्धतीने नैवेद्याचं ताटही केलेलं आहे. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर पुन्हा बाकीच्या ज्या पोळ्या शिल्लक होत्या बनवायच्या त्या पोळ्या बनवून घेतल्या. या पद्धतीने नैवेद्याचं ताट झालं. मग नैवेद्य दाखवला, पूजा झाली, त्यानंतर पोळ्या केल्या. आता यासाठी सवासणीही चालत्या आणि पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव